वीरेंद्र बाबरे कॅप्टन असे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला डिंगडॉंग चषकात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. दोन्ही संघाने विनंती करतोय, वीरू बाबरे तुम्ही आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे आणि फिल्डिंग टीम माहीम मिठागरसी तुम्हाला देखील विनंती करतो की तुमचा देखील एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट, काटे की टक्कर. एका बाजूला खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. श्रेयस देव, आर्यनचं मैदान आणि ते आमदार चषक, काय फटकेबाजी केली होती. एका बाजूला सातपाडी 11, एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि त्या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 3 षटकार काय ठोकले गेले. तोच फलंदाज श्रेयस देव आठवणीतली आणि मेमोरेबल इनिंग असेल. मी म्हणेन की ती इनिंग तो कधी विसरणार नाही. या पद्धतीने ते टेनिस बॉल होतं, आज तुम्ही रबर बॉल क्रिकेटमध्ये आलात. एका बाजूला प्रतीक शिंगाडे ज्याचं नाव आहे अप्पी, एक जबरदस्त क्रिकेटपटू, माहीमचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अप्पी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजे श्रेयस आणि एका बाजूला वीरेंद्र बाबरे. कमी वयामध्ये ज्याने क्रिकेटच्या परिपटलावरती गरुड झेप घेणारा खेळाडू. सातपाडी गावातून एक छोटी सुरुवात, साधी सुरुवात आणि आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटवरती लखलखता तारा वीरू. पहिलाच बॉल प्रतीक यांचा थोडासा शॉर्ट पिच राहिला. श्रेयसनं त्याला पुल करण्याचा जरूर प्रयत्न केला आणि तो प्रयत्न इथे असफल ठरला. डॉट बॉलनं सुरुवात होत आहे. प्रतीकसाठी हे घरचं मैदान आहे, घरासमोर अगदी हे मैदान आणि रोजच्या सत्रात इथेच खेळत असतात. हाफ ट्रॅकरचा बॉल, ट्रॅप जरूर रचलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अँड टेक द कॅच. फलंदाज बाद, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना जय अंबे सातपाडीसाठी बिग लॉस गॉन. डीजे कौशिक, नवीन फलंदाज मैशर दाखल झालेत. शिरगाव चषक गावले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मैशर. श्रेयस देव खूप सारी मोठी इनिंग खेळू शकले नाही. गोलंदाज तयार प्रतीक. मैशरसाठी पहिलाच बॉल प्रचंड वेगात, अगदी आपण पाहतायत व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले, परंतु सिंगल मिळाली. बॅटची हलकी एज आणि त्यानंतर शॉट तडमानला बॉल, जिथून सिंगल मिळतंय. बॉलचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉल मध्ये स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 वरती. ही बॅटल बघायला प्रत्येकाला आवडेल. वीरेंद्र बाबरे विरुद्ध प्रतीक शिंगाडे. पहिलाच बॉल वीरूसाठी आणि त्या बॉलचा योग्य समाचार. वीरेंद्र बाबरे आणि प्रतीक शिंगाडेच्या बॅटल मध्ये वीरेंद्रने मारली बाजी, षटकार. खूप चांगली बॅटिंग, अगदी कडक स्ट्रोक बघायला मिळाला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना अगदी जबरदस्त फटका. गोलंदाज तयार. याही वेळेला क्रॉस बॅटनं फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, बॉलला फील्ड करतील. फेकी येईल जिथे यश किणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्कोर कार्डला धावसंख्या इथे 1 ना आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झालाय 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला स्कोर कार्डला रन संख्या 8. 6 सीटर स्पोर्ट्स सध्या क्वालिटी खूप चांगली आपल्याला बघायला मिळते. या नेटवर्कची चर्चेत आहे. मैशरसाठी चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडेसे सरप्राईज झाले. मागचे 5 चेंडू जर आपण ॲज कम्पेअर केले तर या बॉलला वेग कमी दिला आणि तोच कमी वेग ज्यांना रीड नाही करता आला. षटक संपलंय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 रन. घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
मंथन मॉन्टू या नावानं ज्यांना एक वेगळं प्रेम मिळालं या विभागामध्ये तेच मंथन आलेत. मंथनचा पहिला बॉल वीरूसाठी हाफ ट्रॅकरचा आणि जय अंबे सातपाडीच्या डगआउट मधनं येतात टाळ्या, कारण बरसतोय वीरेंद्र बाबरेच्या बॅट मधनं आलाय एक उत्तुंग षटकार. स्कोर कार्डला इथून आता आकार मिळतोय, गती मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. पहिलाच बॉल मंथनचा आलाय षटकार. दुसरा देखील बॉल त्याच पद्धतीचा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि वीरेंद्र बाबरेच्या खेळाला पूर्ण विराम. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. मोठा धक्का विरुबाद. गॉम. थँक्यू सो मच. मोठा मासा गळाला वीरेंद्र बाबरे आणि तदनंतर आता दाखल झालेत प्रणितला देखील पहिलाच बॉल जो खऱ्या अर्थानं शॉर्ट बॉल राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहू शकाल गवतामध्ये झाडा झुडपामध्ये दर्शन. अगदी छोटा पॅक बडा धमाका. तिथे बॉल कसा दिसला आणि कसा शोधला हे त्यांना माहिती, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या फलकावरती इथे आकार घेईल. 15 धावा माफ करा, इथे फक्त सिंगल मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. षटक क्रमांक दुसरा, चौथा बॉल. राऊंड स्टंप्सनं याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉलचाच विचार केला मंथननं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग लेग मध्ये, जिथे बघता बघता आपण पाहू शकाल मिळणार सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. 16 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातला हा मॅच नंबर 2, जिथे 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे आहेत. या बॉलला वेग होता, परंतु जो एक्सपेक्ट बाउन्स होता फलंदाजासाठी तो त्यांना नाही रीड करता आला. शेवटचा बॉल इथे देखील बाकी आहे आणि शेवटचा बॉल इथे बाकी असताना आपण पाहू शकाल आता येणाऱ्या काळात 2 फलंदाज, जी सलामीची जोडी होती श्रेयस आणि वीरू, 2 षटकार तर जरूर खेळले वीरेंद्र बाबरे यांनी, परंतु त्या षटकारांचा सुगंध शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला उभं राहता आलं नाही. ही थोडीशी जमेची बाजू राहिली, ती म्हणजेच खऱ्या अर्थानं फिल्डिंग टीमला, की वीरेंद्र बाबरेला त्यांनी लवकर बाद केलंय. इथे आपण पाहतात हाही बॉल चांगला हाताळला. षटक संपलंय पहिलं दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 17 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात यश केणी, जो मी उल्लेख त्यांचा देखील केला, युथ स्पोर्ट्स ब्रँड अम्बॅसिडर, एक चांगले क्रिकेटपटू. आणि तेच यश. पहिलाच बॉल डाऊन द लेग, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, अर्थात व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18, ज्यामध्ये 2 षटकार देखील आहेत. बघा तुम्ही, 2 षटकार खेळल्यानंतर देखील 2 षटकांचा खेळ संपला. फक्त 18 रन राहिले आहेत. त्याचं कारण राहिले वीरू बाबरे बाद झाले. 18ला इथून आणखीन 2 षटकांमध्ये 18ची जोड मिळाली तर एक 5 टेबल स्कोर तुम्ही 40 पर्यंत पोहोचू शकता. गोलंदाज तयार यश केणी. चांगला चेंडू, प्रचंड वेग आणि गुड लाईन स्पॉट वर बॉल, ज्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने जिथे आपण पाहू शकाल आता सिंगल मिळाली.
या वेळेला आपण पाहतायत फटका बिटवीन द गॅप जरूर आलाय आणि आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा आलेला चौकार, ज्या चौकाराने स्कोर कार्डला गती मिळणार आणि स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 रन या धावफलकावरती आहेत. या वेळेला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने फेकी तर चांगली राहिली दर्शनची. कॅच इथे ड्रॉप झालाय. ज्यावेळेला अप्पी यांनी निश्चित स्वरूपात यशला कॉल केला की पूर्णपणे तुम्ही पोहोचलेले आहात, आता फक्त जज चांगलं व्हायला हवं आणि तेच नाही झालं. त्या अनुषंगाने आपण पाहतायत स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. मागचा मॅच आपण 28चा पाहिला, ज्यामध्ये एक हाती विजय YMMK केळवे या संघाने दाखवला. बिनबाद ज्या 28 धावा ठोकल्या गेल्या प्रीतम आणि अक्षय गवळी सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतायत. याही वेळेला खूप चांगला फटका सरळ बॅटनं, खूप चांगलं टायमिंग डाऊन द ट्रॅक, बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार 6. मैशरच्या बॅट मधनं अगदी तडाखे बंद डाऊन द ट्रॅक, खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलला थारा नाही. रबर बॉल क्रिकेट तुम्हाला हेच का बघायला मिळतं, त्याचं कारण असतं हा रबर बॉल असतो. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय कॉन्क्रीटची विकेट आणि तदनंतर जर चांगलं टायमिंग केलं इथून 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 बॉल येणं देखील बाकी आहेत, परंतु मैशर इथे बरसलेत. खूप चांगला फटका. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 31. आजच्या दिवसात टॉप रन गेटर हा संघ आपल्याला बघायला मिळतो. 28ला तोडीत आता 31 वरती पोहोचले. इथून येणारे 8 चेंडू आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे जर आपण तपासून बघायला मिळाला तर खूप चांगला सरप्राईज बाउन्स. ॲज एक्सपेक्ट मैशर यांना देखील अपेक्षा नव्हत्या की हा बॉल या लेंथला येईल, या लाईनला येईल आणि अचंबित करणारा चेंडू. खूप चांगल्या वेगासहित अचूक टप्पा हाताळला. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात फटका जरूर खेळलाय. कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे आलेत वेगाने. सिंगल झाली दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहतात 2 रन परिपूर्ण होतील. मैशर एका बाजूला आणि त्यांच्या साथीने आपण पाहतात प्रणित. हे 2 फलंदाज जय अंबे सातपाडी या संघाकडनं खेळत असताना 1 शॉट आहे का पंच दर्शवतील तिथे. 1 शॉट रन अशी पंचांची निश्चित स्वरूपात तीक्ष्ण नजर आणि पंचांनी त्या गोष्टी निश्चित स्वरूपात क्लिअर केल्यात. पंच दर्शवायचं 1 शॉट आहे का. ऑल राईट. इथे रन पूर्ण झालेली आहे. पंचांनी याही गोष्टी पाहिल्या आणि तदनंतर कळवलं. सध्या 2 रन परिपूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 आकार घेत असताना स्कोर कार्डला धावसंख्या 33 रन. शेवटचा षटक आकाश यांना आपण पाहतायत जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 6 बॉलचा खेळ आहे. या 6 बॉलमध्ये टार्गेट 40-45 की मग 40च्या आत या गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेग, तेज थर्रार. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांची आठवण झाली, मिचेल स्टार्क यांची आठवण झाली, पॅट कमिन्स यांची आठवण झाली. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, खूप चांगली गोलंदाजी. या चेंडूला तोड नाही, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात गोलंदाज. याही वेळेला प्रतीक यांनी चुकी केली. आता स्ट्राईक तुम्ही रोटेट करता, मैशरला स्ट्रायकिंग एंडला आणता, याचं भुगतान तुम्हाला कुठपर्यंत भोगावं लागेल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजानं अचूक टप्प्याची लाईन और लेंथनं गोलंदाजी केली होती, त्यावेळेला प्रतीकच्या हातामध्ये तो बॉल विसावला नाही आणि आता मैशर स्ट्रायकिंग एंडला आलेत. जबरदस्त गोलंदाजी. 4थ्या षटकात अशीच गोलंदाजी होणं गरजेचं असतं आणि त्याची जिम्मेदारी आकाशने घेतली. प्रचंड वेग. इथे नो बॉल. यष्टिरक्षकाला देखील बीट केलं. पहिली वॉर्न केलं आणि तदनंतर आता नो बॉल घोषित केलंय. पहिल्या बॉलला वॉर्न होता आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर हा बॉल आता नो बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा देखील येईल. हे रन असतील 2, एक नो बॉल +1 अशा मात्र ह्या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने आकार घेत स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 38. काय वेग आहे या गोलंदाजाकडे. 36 धावा.
खूप चांगला वेग, परंतु वेगाचा वापर तुम्ही कसा करता हेही क्रिकेटमध्ये तेवढंच महत्त्वाचं असतं. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात फ्री हिटचा बॉल शरीरापासून दूर ठेवला, क्रिकेटचं अस्त्र वापरलं, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं. फलंदाज ऑन साईडलाच खेळणार आहे हा मनसुबा त्यांनी रीड केला आणि तदनंतर त्याच्या शरीरापासून तो बॉल दूर ठेवला. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळलाय आणि जिथे विशालला बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4. धावसंख्या 40. जयम बेरीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता आपण पाहू शकाल इथे रन पूर्ण होतील ते म्हणजेच 2. 48 तर पूर्ण झाले आणि 48 धावा या धावफलकावरती. 49 रनचं टार्गेट मागच्या मॅचचे हिरो अक्षय गवळे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्कोर कार्ड धावसंख्या 48 आणि 49 रनची गरज. पुढचा मॅच आई आश्री एडवंड आणि एका बाजूला मथाने बी. दोन्ही कर्णधार जर इथे असतील तर प्लीज आपण टॉस साठी या. अगदी तो शॉर्ट मध्ये टॉस होईल. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी आहे आणि तदनंतर दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होईल. त्याची देखील मजा आपण घेणार आहोत. स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डिंगडॉंग चषक आणि डिंगडॉंग चषकातला पहिला दिवस
दोन्ही संघांमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर जिथे आपण पाहू शकाल दिग्गज खेळाडू आहेत. यश किणी एका बाजूला, वीरेंद्र बाबरे, प्रतीक शिंगाडे. भन्नाट वेग तुम्हाला बघायला मिळेल नो डाऊट. वीरू असला की या गोष्टी बघायला मिळतात. अवधूत कामत तेही दाखल झालेत, मयूर असतील. आणि दोन फलंदाज, एका बाजूला यश, एका बाजूला प्रतीक शिंगाडे. अप्पी गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड स्टंप्सनं, एका बाजूला स्वप्नील किणी. आता पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल MCA क्रिकेट, मुंबई क्रिकेट असोसिएशनला पंच म्हणून ज्यांची भूमिका आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल इथे सिग्नल. फील्ड रिस्ट्रिक्शन जर तपासून पाहिलं तर इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये या कुठल्याही गोष्टी नाहीत. तुम्ही फील्ड अरेंज करू शकता, सेट करू शकता. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, बॉलला फिरवलं अगदी समोरून. प्रतीक ने निश्चित स्वरूपात त्या बॉलला रीड करणं थोडंसं त्यांना कठीणच गेलं. एका बाजूला यश किणी, सध्या रबर बॉल क्रिकेट चर्चेत राहिलेलं नाव आहे, चर्चेत देखील आहेत. याही वेळेला हा बॉल मिस केला, क्लीन मिस. आणि खऱ्या अर्थानं या बॉलवरती मोठा फटका शोधायची गरज होती, ते नाही करू शकले प्रतीक. आता सध्या यश किणी दर्शवतात की भाई ये नाही चलेगा, येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा फटका चांगल्या पद्धतीनं शोधावा लागेल. 48 स्कोर कार्ड वरती लागल्या. 49चं टार्गेट ठेवलं, ज्यामध्ये पहिले 2 बॉल डॉट आले. इथे पंच दर्शवतात की याही वेळेला आपण पाहतायत चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर व्हाईट बॉल फक्त 1 मिळाला. आणि त्या व्हाईट बॉलनं तदनंतर 3 बॉल इथे डॉट देखील आले. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी होते. 6 सीटर स्पोर्ट्स समेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. या मॅचला खऱ्या अर्थानं खूप प्रेम मिळणार आहे. प्रतीक आता क्लिअर स्ट्रगल करतोय. यष्ट्यांच्या मागे श्रेयस देव आहेत, वीरेंद्र बाबरे. प्रॅक्टिस सत्रामध्ये देखील याच खेळपट्टीवरती ज्यांनी एक आढावा घेतला खेळपट्टीचा की कुठल्या पद्धतीने चेंडू इथे हाताळण करायला हवी. वाव, दॅट्स अ क्लिअर. आणि पहिल्या षटकात वीरू सांगतोय की मी का आलाय. वीरू सांगतात की समोर कोणीही कितीही स्टार खेळाडू असला, जरी त्यांचं घरचं मैदान असलं प्रतीकचं, तरी देखील मी त्याच्यावरती मात करीन. ज्या पद्धतीनं ज्यांनी सध्या आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली, यावेळेला त्यांना वॉर्न केलं होतं. आणि तदनंतर हा बॉल नो देखील आलाय. विकेट टाकला आणि स्वप्नील किणी. पुढचा बॉल फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 5. इथे जर आपण पाहिलं तर आता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 एक्स्ट्रा सलग आले. तुम्ही मागचे ज्या वेळेला बॉल डॉट हाताळले तीच लाईन और लेंथ तुम्हाला घेऊन जायला पुढे गरजेचं होतं. वीरूनं थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावले आणि ज्यामध्ये आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळतात. आता इथे देखील आपण पाहतायत मोठा खेळण्याचा फक्त प्रयत्न राहिला आणि प्रतीक यांच्यासाठी वीरेंद्र बाबरे थोडेसे हावी राहिले. संपलंय षटक पहिले. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पहिल्या षटकात वीरू बाबरे यानं जबरदस्त गोलंदाजी केली. मृण्मय ठाकूर, व्हॉइस ऑफ नांदगाव, पेशाना IT इंजिनियर, आणि ते देखील एक चांगले समालोचक म्हणून सध्या पालघरमध्ये बहुचर्चित आहेत. तेही या स्पर्धेला जोडले जातात. त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. नांदगावचा एक दिग्गज समालोचक म्हणून सध्या आपण पाहतायत मृण्मय ठाकूर या स्पर्धेशी जोडले गेलेत. त्यांचं स्वागत आहे. अवधूत कामत, फुटबॉल पासून क्रिकेटपट्टू आणि क्रिकेटपट्टू पासून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलर पासून कूल कॅप्टन, हा प्रवास त्यांचा देखील वेगळा राहिला. अवधूत कामत तेच गोलंदाजी ट्रॅकवरती खूप जबरदस्त पद्धतीने याही गोलंदाजानं प्रभावी केलं. यश किणीसाठी थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, ज्यामध्ये उसळी कमी मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क अजूनही झालेला नाही. जमेची बाजू खऱ्या अर्थानं सातपाटी संघासाठी ही आहे की दोन्ही देखील जरी तुल्यबळ फलंदाज असले, त्यांच्या विपक्षात अगदी धारदार गोलंदाजी करणं ही आमची गुणवत्ता आहे आणि गुणवत्ता आम्ही सोडणार नाही. ज्या पद्धतीने वीरूनं गोलंदाजी केली, आता सध्या दाखल झालेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. अवधूत कामत या वेळेला टायमिंग चांगलं प्रॉपर. मागच्या षटकातला स्ट्रगल खूप वेळानंतर संपला आणि इथे आलाय गवसणी घालणारा आसमानी टोला षटकार. डबल डिजिट मध्ये भरपूर वेळानंतर आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 10 वरती. धावसंख्या फलकावरती 10 आहेत.
अवधूत कामतचं स्वागत केलं प्रतीकनं. जबरदस्त फटक्याचं सिलेक्शन ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 10 वरती. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये 3. मागच्या षटकात वीरू होते ज्यांनी खूप कमी धावा खर्च केल्या. या षटकात अवधूत आले आणि अवधूतच्या विपक्षात ठोकलेला षटकार जो एक आत्मविश्वास वाढवणारा राहिला. ब्लॉक पद्धतीचा चेंडू मागच्या षटकाराचं उत्तर राहिलं. अवधूतकडे व्हेरिएशन वैविध्यता तुमच्याकडे असायला हवी. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आता परिवर्तन झालं अवधूतचं, याही वेळेला बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स होता, त्या बॉलला खेळून काढला अमृत आहेत. बॉलला फील्ड करतील, फेकी येईल आणि तत्पूर्वी 2 रन हे सहज रीतीने परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 न फ्लाय होणार आणि जाऊन पोहोचणार ती म्हणजेच 12 वरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. या चेंडूंचा खेळ झालाय 5. अगदी आपण पाहतायत शेवटचा बॉल असेल यावेळेला. प्रतीक शिंगाडे अप्पी यांच्या बॅट मधनं आलाय पुन्हा एकदा या षटकातला दुसरा. जरी समोर अवधूत असले हरकत नाही, मीही माझ्या संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू ज्यांच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6 रन. दोन षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 49चा तुम्ही ज्या वेळेला पाठलाग करता त्यावेळेला पहिल्या 2 षटकांमध्ये रन झाले ते म्हणजेच 18. आता गौरव पाटील आम्हाला दर्शवतात की 12 बॉल आणि 31. रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी अनेक वेळा होताना बघायला मिळाल्यात, जिथे पहिली 2 षटकं थोडी स्ट्रगलिंग राहिली आणि तदनंतरची 2 षटकांमध्ये धावांचा वेग ग्राफ वाढताना आपण पाहिलेला आहे. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं रेड अलर्ट म्हणून पालघर जिल्ह्याला सांगितलं होतं, शाळांना सुट्ट्या दिल्या आणि पावसानं सुट्टी घेतली. याही गोष्टी आहेत, निसर्गाच्या काही गोष्टी याही असतात. ज्या वेळेला रेड अलर्ट पालघरला सांगितलं त्यावेळेला सुकं आणि कोरडं असं होऊन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आज शाळेतली मुलं सांगतील की असंच तुम्ही जे निश्चित स्वरूपात आपले जे काही निर्णय घेतले जातात ते असे आम्हाला महिन्यातून एकदा दिले तर खऱ्या अर्थानं सुट्टी वाढेल. पहिला बॉल सुमित मात्रे, खूप चांगले गोलंदाज तेही आहेत, परंतु पहिलाच बॉल त्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर हाफ ट्रॅकरचा राहिला. तो बॉल पंचांनी वाईट घोषित केला. सुमित प्रचंड वेग, वेगाला तुमच्या मर्यादा आहे. तो वेग कसा असावा आणि कुठे असावा, कितपत असावा, या सगळ्या गोष्टी गणल्या जातात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आबादुबी, हेराफेरी, फेकाफेकी असे थ्रो देखील बघायला मिळाले. नो बॉल घोषित केल्या पंचांनी आणि इथे रन ते मिळतील तुम्हाला 3. 9+2 म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतो 13. क्या बात है यश खेणे, अतिशय सुंदर, अद्वितीय, नयन चक्षु नयन रम्य फटका. शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातला सर्वाधिक उंच, सर्वाधिक लांब आणि प्युअर क्लास नाव होतं यश किणी. जबरदस्त फटक्याचा स्वीकार केला. चेंडू अगदी पायावरचा, त्या बॉलला फक्त फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साह्यानं बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. कडक फटका. 6. रिप्लेच्या माध्यमातून गौरव पाटील आम्हाला दाखवतात काय फटका केला. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा पाहत राहावं असा स्ट्रोक हे तुमच्याकडे असायला हवं. ज्या पद्धतीनं प्रतीकनं मागच्या षटकात बॅटिंग केली, आता यश सांगतात की भाई तुला जॉईन करणार. आपण 48चा पाठलाग करताय, 49चा पाठलाग करताय. त्या 49च्या पाठलागासाठी आम्ही इथे जर दाखल झालोय. जर प्रतीकनं चांगली फलंदाजी केली, यश सांगतात की माझं कर्तव्य आहे. संघाच्या विजयामध्ये तुम्ही ज्या वेळेला कॉन्ट्रीब्युशन देता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं. सध्या त्याच विजयाच्या पाऊलखुणा उमटवण्यासाठी 2 फलंदाज, एका बाजूला प्रतीक शिंगाडे, एका बाजूला आपण पाहतात यश किणी. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत सुमित मात्रे. सुमित मात्रेचे पहिले 2 बॉल स्वेअर राहिले आणि तदनंतर त्यांच्या विपक्षात टोकलेला षटकार हा खऱ्या अर्थानं एक देखण्यालायक होता. गोलंदाज तयार. याही वेळेला यश तयारच होते. हाफ ट्रॅकरचा बॉल, आ बैल मुझे मार, सलगचा दुसरा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लांब लांब आणि खूपच लांब षटकार. जिथे समीकरण होतं 12-32, 12-31 ते आता जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 10 बॉल 15. हे रबर बॉल क्रिकेट आहे, यामध्ये या गोष्टी होत असतात. यश किणी बहुचर्चित खेळाडू. 3रा देखील. क्या बात है, यश किणीच्या बॅट मधनं 3 in row. सुमित मात्रेच्या विपक्षात आक्रमण, सुमित मात्रेच्या विपक्षात मारामारी, हाणामारी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला.
एअर रूफने बॉलला पाठवलंय, सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. स्कोर काढला. आता यश किणीचा दबदबा राहिला. इथे देखील ऑन साइडला स्वतःवरती थोडे नाराज झाले की ही बॉल मला स्टँड अँड डिलिव्हर्ड करायचा होता. दुसरीचा प्रयत्न, फेकी अचूक आली आणि परंतु 2 रन इथे परिपूर्ण होतील. एका बाजूला सातपाडीची अक्षय गवळी मी म्हणजे एक चांगली साईड असताना जिथे माहीम मिठागर सी या संघानं त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून उत्तर चांगलं दिलं आणि या गोष्टी महत्वाच्या असतात. समोर कोण आहे माहिती नाही, तुम्ही आमच्या संघासाठी, आम्ही आमच्या संघासाठी कसं खेळतो. चांगला चेंडू. याही वेळेला भन्नाट वेग होता. मागचे जे 3 षटकार होते ते जखमा देणारे होते. सातपाडीची आता बॉडी लँग्वेज थोडीशी हताश, थोडीशी हतबल. वीरू सांगतात की येणारे 2 चेंडू काढून घ्या, शेवटच्या षटकामध्ये बघूया. फटका इथे खेळलाय आणि यश किणीच्या खेळाला पूर्ण विराम. परंतु त्यांनी त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने साकारलं. फलंदाज यश किणी बॅक टू द डगआउट गॉन. यश किणी यांचे आपण 3 षटकार पाहू शकता. पहिला जबरदस्त, फक्त टायमिंग, खूप चांगलं टायमिंग. 6 सीटर स्पोर्ट्स तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवतात. यावेळेला दुसरा षटकार, तोही ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. आणि तदनंतर आपण पाहतायत जो तिसरा षटकार सुमित मात्रेच्या विपक्षात खेळला, तो याही वेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये करायचे तुम्हाला ते म्हणजे 7 रन. मॅचचं समीकरण असं असते 6 बॉल 7. ऑल राईट, षटक संपलेलं आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला 7. धावसंख्या फलकावरती जर आता तपासून पाहिली तर 42 49चं टार्गेट आहे. 42 फलकावरती लागल्या गेल्या. यश किणी यांनी अतिशय सुंदर असं क्रिकेट दाखवलं. पहिल्या षटकात प्रतीक शिंगाडे थोडेसे शांत राहिले आणि तदनंतर शांत राहिल्यानंतर यशनं सांगितलं की हरकत नाही, तिसऱ्या षटकामध्ये सुमित वरती आपण आक्रमण करू. अमृत आलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2025-24 हंगाम ज्यानं सातपाडीसाठी गाजवलं ते अमृत आता 6 बॉल आणि 7 असे सामने अनेक वेळा त्यांनी काढलेले आहेत संघासाठी. मागे तुम्ही काय केले याला महत्व नाही, तुम्ही आज काय करता ही भूमिका तुमच्याकडे खूप महत्वाची असते आणि ते दाखल झालेत. भरपूर आशा अपेक्षा संघानं त्यांच्यावरती ठेवलेल्या आहेत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन थांबवायच्यात 7, तर बॅटिंग करणाऱ्या संघाला 6 बॉल मध्ये करायच्यात रन 7. एक मोठा फटका या मॅचचं चित्र बदलेल. इथून डॉट बॉलचं प्रमाण वाढेल तसं मॅचचं समीकरण आणखीन रोमहर्षक होईल. अमृत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सपाटी एक्सप्रेस म्हणून टॅगलाईन ज्यांच्या पुढे लागली जाते ते अमृत आलेत. सुमित साठी आजचा दिवस थोडासा बॅड डे राहिला. ज्यांच्या विपक्षात षटकार आले. अमृत तयार. पहिला बॉल स्टियर केलाय, बॉल पाठवलाय, बॉलला गली थडमानला. क्षेत्ररक्षक थोडेसे तिथे स्लिप झाले. पहिल्याच बॉलला 2 रन. प्रेझेन्स ऑफ माइंड हे तुमच्याकडे व्हायला हवं. सिंगल डबलचा ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला हेच क्रिकेट गरजेचं असतं. यष्टांच्या मागे अवधूत कामत दर्शवतात की लाईन ऑर लेंथ मध्ये काहीच कमी नव्हती, परंतु फटका मेरिट वरचा खेळला. लाईन मध्ये आले, रीड केलं बॉलला आणि तदनंतर फक्त दिशा दिली आणि ती दिशा देत असताना स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. 5 बॉल आणि 5 ची गरज. यावेळेला आपण पाहतात खोलातला बॉल सिंगलच मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45. 4 बॉल आणि गरज आहे 4 रनची. 45 धावा धावफलकावरती. भारताचा यशस्वी कर्णधार. सगळं काही संपलं असताना साऊथ आफ्रिका इंडिया हा मॅच बघा. हार्दिक पांड्याला दिलेलं षटक बघा आणि तदनंतरचा आपण पाहतात विश्वचषक विजयी कर्णधार रोहित शर्माची कॅप्टन्सी बघा. तोच रोहित शर्मा 45 क्रमांक सातत्यानं आठवण करून देणारा क्रमांक. गोलंदाज तयार. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. फलंदाज इथे बाद होतील.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज बाद होतात. एक एक बॉल डॉट आणि त्या डॉट बॉलनं प्रेशर वाढत जाईल, प्रेशर थोडंसं वेगळं राहील. आता मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, कोण जिंकतंय आणि कोण हरतंय या गोष्टींच्या अनेक गोष्टी होतील. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. गोलंदाज तयार होतील अमृत. या वेळेला आपण पाहतायत जबरदस्त गोलंदाजी, जो मी उल्लेख केला होता. अमृत यासाठी जाणले जातात. नवीन फलंदाज दर्शन आलेत. छोटा बॅग बडा धमाका. दर्शन एक चांगले क्रिकेटपटू, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये अमृत 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत रन 4. यश किनी बाद झाल्यानंतर आता अमृतनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलेत म्हणायला हरकत नाही. जय अंबे सातपाडी या संघासाठी क्लास 1 ची गोलंदाजी. 4थ्या षटकात कमी धाव्यांसाठी ठेवलेला गोलंदाज अमृत. या वेळेला प्रतीक शिंगाडेच्या बॅट मधनं विजयाचा शंखनाद, विजयाचा षटकार. स्लॉट मधला बॉल पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. सातपाडीची एक चांगली वेल अँड गुड साइड, ज्यांना मात्र पाणी पाजलं. नाव आहे माहीम मिठागरसी. जबरदस्त अशी मात्र आपण पाहतायत ज्यांनी बॅटिंग केली. यश असतील, प्रतीक असतील, जबरदस्त कामगिरी करत असताना विजयाच्या पाऊल खुणा दुसऱ्या डावामध्ये. आई आशापुरी एडवण आणि मथाने बी दोन्ही कर्णधार प्लीज आपण या टॉस साठी.